आणि या घडीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या याचिकेवरती सोमवारी सुनावणी होतीये। नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला आहे आणि त्या अनुषंगानेच आता सोमवारी सुनावणी देखील घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या याचिकेवरती सोमवारी सुनावणी होईल। नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला होता, त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती आणि त्यानंतरच आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या याचिकेवरती सोमवारी सुनावणी होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्याच याचिकेवरती सोमवारी सुनावणी होती का? अधिकची अपडेट आहेत? निश्चितच वर्षा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी हा निकाल दिलेला होता आणि खरी शिवसेनेची धुरा आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती सोपवली होती। मात्र हा निर्णय कायद्याला धरून नसून उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला नसल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता आणि शिवसेनेच्या उबाटा गटाकडून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली होती। या याचिकेसंदर्भातील सुनावणी शुक्रवारी होणार होती, मात्र आता ती सोमवारीसाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यामुळे 8 दिवसांनंतर आता सोमवारी ही सुनावणी होणार आहे। त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निकषांवर घेऊन नार्वेकर यांचा निकाल होता की नाही हे या सुनावणीनंतर स्पष्ट होणार आहे। त्यामुळे नार्वेकर यांच्या निकालावरती सर्वोच्च न्यायालय शिक्कामोर्तब करतंय की तो रिव्हर्स करायला सांगतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच चेतन, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्याच याचिकेवरती शुक्रवारी सुनावणी होणार होती, मात्र काही कारणास्तव आता तीच सुनावणी 22 जानेवारीला अर्थातच सोमवारी होणार आहे। शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी आता सोमवारी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।